नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. बघा, आज मी तुम्हाला डायरेक्ट गॅसवर कढई ठेवलेली दाखवणार आहे. मग आपल्याला काय रेसिपी करणार आहे ते थंबनेलही तुम्ही पाहसाल. मग चला लागूया तयारीला. इथं मी डायरेक्ट तुम्हाला वाटण दाखवलं आहे. बघा, अशा पद्धतीने कच्चा कांदा घेतला आहे, अर्धा कांदा घेतलेला आहे कट करून. त्याच्यानंतर थोडंसं खोबरं, सुकं खोबरं टाकायचं आहे. त्याच्यानंतर थोडेसे धने चमच्यावर धने टाकायच्यात आपल्याला मैत्रिणी. ते हे बघा अशा पद्धतीने. आणि अगदीच म्हणतात ना, झटपट उरकायचं आणि भाजीसुद्धा खूप टेस्टी अशी होणार आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही मैत्रिणी. कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं इथं थोडंसं जिरं, पाहू शकता. जिरं टाकल्याच्यानंतर हे वाटण अक्षरशः माहीम असं वाटून घ्यायचं. चला, इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी तेलही टाकले. तेल तापले, अगदी छान पद्धतीने तेल तापलेलं आहे मैत्रिणी. त्याच्यानंतर जिरी, मोहरी, कढीपत्ता असं टाकून द्यायचं, छान अगदी तडतडलं. आणि त्याच्यानंतर पुन्हा अर्धा कांदा बारीक कट करून घेऊन मी तो कांदासुद्धा टाकला आहे. म्हणजे आपण एकच कांदा यूज केला आहे. पहा, अर्धा कांदा वाटणाला ना अर्धा असा बारीक कट करून आपण संपूर्ण हा तेलात टाकून घेतला आहे. पहा, म्हणजे कांद्याचं प्रमाणसुद्धा एकच आहे, जास्तही नाही. मस्तपैकी कांदा परत आला की मैत्रिणीवर लगेच टॅमॅटो टाकायचा. मैत्रिणीवर बाहेर भरपूर पाऊस चालू आहे. तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल त्याच्यात थोडासा, त्याच्याबद्दल मी माफी मागते. पहा, आणि कांदा टॅमॅटो अगदी मस्त असा परतून घ्यायचा. पहा मैत्रिणीवर की छान पद्धतीने तो परतल्याच्यानंतर आपण जे कच्चं वाटण घेतलं आहे ते त्याच्यात टाकून द्यायचं. पहा, आता हे वाटणसुद्धा आपल्याला मैत्रिणीनं अगदीच चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे बरं का. जेवढं तुम्हाला परतता येईल तेवढं परतायचं, कारण की आपण हे वाटण कच्चं वाटलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्याला अगदी मस्त असं परतून घ्यायचं. पाहता, चला आता इथं संपूर्ण वाटण मैत्रिणीनं असं पुसून टाकायचं. भाजी काय करायची हे तुम्हाला मी अजून सांगितलेलं नाही आहे, पण सांगणार आहे. पहा, हे बघा, थोडंसं मिक्सरचं भांडंसुद्धा मी हिसळून टाकलेलं आहे, कारण की आपला तो मसाला असा पूर्ण आपल्याला शिजून द्यायचा आहे मस्तपैकी. आणि चांगल्या पद्धतीने हा परतून निघाला पाहिजे, अशा पद्धतीने करायचे. चला मैत्रिणी, आता चांगल्या पद्धतीने अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. मस्त पहा, तेलही सुटलं साईडला, पाहू शकता. त्याच्यानंतर याच्यात टाकणार आहे थोडीशी हळद, थोडासा काळा मसाला. पहा मैत्रिणी, त्याच्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला टाकणार आहे. मटण मसाला टाकणार आहे, जास्त काही टाकणार नाही. असे घरगुती मसाले मी टाकलेले आहेत, पाहू शकता मैत्रिणी. आणि आता हे पूर्ण आपण असं मिक्स करून घेऊया अगदीच चांगल्या पद्धतीने. आता मसाले टाकल्यावर बी आपल्याला त्याला अगदीच चांगल्या पद्धतीने हलवायचे की असं मस्त असं तेल सुटलं पाहिजे. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर. हे बघा, मस्त असं परतून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तरी मी 5 मिनटं तरी ते वाटण असं परतून घेतलेलं आहे. अक्षरशः छान असं वाटण हे परतून झालेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता. पहा, सुंदर असं परतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची मोडाची मटकी. पहा मैत्रिणी, अक्षरशः छान असे मोड आलेले आहेत. आणि ही मोडाची मटकी, आणि खरंच मोडाचे कडधान्य खावा, शरीराला खूप पौष्टिक असतात. आणि म्हणतात ना, डाएटवाल्यांनासुद्धा खूप चांगले असतात हे, की त्यांनी प्रत्येकानेच खावा. हे खूप चांगले खायला आपल्या पहा, मस्त. आता इथं थोडंसं चवीपुरतं मीठही टाकायचं आहे. आणि अगदीच चांगल्या पद्धतीने आपली ही भाजी हलवून घ्यायची बरं का मैत्रिणी. आपल्याला किती भाजी करायची त्याच्यानुसार पाणी टाकायचे. ही मटकीची भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही. खरं सांगू का मैत्रिणी, 5 मिनटात ही भाजी रेडी होते. पहा, अगदी सुंदर अशी भाजी झालेली आहे, पाहू शकता मैत्रिणी. मस्तपैकी अगदी सुंदर अशी मैत्रिणी भाजी झालेली आहे. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल मटकीच्या भाजीची, तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलताय तेही मला सांगा. आणि आपण आता पुन्हा 1 मिनिटभर तरी त्याच्यावर झाकण ठेवूया. पहा, थोडीशी बाकी होती त्याच्यामुळे पुन्हा एकदा ठेवलं. पहा, आता भाजीचा रंग पहा, अगदीच छान असा कलरही आला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि भाजी आपली अगदीच झालेली आहे. पहा, आपल्याला जशी हवी तशी झालेली आहे. पहा, काय सुंदर भाजी झाली मैत्रिणी. ही भाजी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच सांगा आणि नक्कीच करून पहा मैत्रिणी. चला मग आपण उद्या भेटूया मैत्रिणी. बाय.